समाज समाजातील प्रत्येकाचे असंख्य प्रश्न, म्हणूनच मदतीसाठी हवा असतो एक मदतीचा, सांत्वनाचा, मार्गदर्शनाचा हात। भाऊ तुम्ही कुठले? भाऊ मागू आले ना, 10 वाजायची आणले मी ना। तुम्ही काही बी करा भाऊ, पण मागू आले ना दवाखान्यात तरी पटका, माझ्याजवळ 1 रुपया नाही आहे। माझीवाले सकाळची 10 वाजायची उपाशी बसेले मी ना, बाईच्या इष्टा खाल्ली मी ना, आणि कोणी सांगत बी नाही की हे दवाखाने, मला माहित नाही, मी आणणारी बाई आहे भाऊ। आपल्याला कापसाला भाव द्यायला पर्याय नाही। कापसाला जर 6 ते 7,000 रुपये भाव मिळाला नाही तर शेतकरी उपाशी मरायची वेळ आलेली आहे। शेतकरी आत्महत्या करताय। पेशंट भाऊ एकदम सिरियस आहे भाऊ, त्याच्यासाठी भाऊ काहीतरी तुम्ही करा भाऊ, त्याला तुम्ही एक वेळेस तुम्ही डॉक्टरांशी बोलून घ्या भाऊ। तर तुम्ही काही बी करा, मागू आले दवाखान्यात टाकून द्या। हे आंदोलन करावंच लागेल भाऊ, त्याशिवाय शेतकऱ्याला दुसरा पर्यायच नाही। शेतकऱ्याची कळवळीचा भाऊ तुम्ही आहे, आणि तुमच्याशिवाय हे कोणी करणार नाही। आम्ही शेतकरी नाही तर सुद्धा तुमच्या पाठीशी आहेत। तर तुम्ही भाऊ आम्हाला आवाज द्या, आम्ही तुमच्या सोबत कुठेही यायला तयार आहे। आमचा कधी वेळ पडली तर आम्ही आमचा जीव सुद्धा द्यायला तयार आहे। भाऊ आमना घरमध्ये पोरगीने लग्न आहे, 2 दिन कनी लग्न लिया। आणि जो अशा प्रसंगी पाठीशी उभा राहतो त्याला आपसुकच म्हटले जाते भाऊ। महाविजय संकल्प आपल्या लाडक्या लोकनेता गिरीश भाऊ महाजन यांना संपूर्ण महाराष्ट्रात महामताधिक्याने निवडून येण्याचा बहुमान मिळवून देण्यासाठी, सलग 4 वेळा निवडून येणाऱ्या आपल्या हक्काच्या आमदाराला आता नामदार करण्यासाठी, कहो दिल से गिरीश भाऊ फिर से।